तर नमस्कार मित्रांनो, आज पाहणार आहात आपण कसोटी. कसोटी हे म्हणजे शिकण्यासा यासाठी महत्वाचं आहे. कारण कसोटी आपल्याला प्रत्येक चॅप्टरमध्ये गणिताच्या कोणत्या पण चॅप्टर असो, जो आपल्याला डिव्हाईड करण्यात किंवा कोणती मोठी संख्या आहे, त्याला छोटी कशी करायची आहे, ते सगळ्यात जास्त मदत ठरते. आणि आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करते वेळी मदत ठरते. तर आपण पाहू कसोटी. आणि कसोटी जर आपल्याला आल्या नाही, तर आपल्याला भरपूर वेळ लागू शकतो प्रश्न सॉल्व्ह करते वेळी. म्हणून कसोट्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपल्याला प्रश्नामधील संख्या जर काढता येत नसेल, तर आपल्याला म्हणजे ते खूप त्रासदायक ठरते आणि पेपरला पण वेळ लागते. म्हणून पेपर जर आपल्याला लवकरात लवकर सॉल्व्ह करायचा आहे, तर कसोट्या आपल्याला माहीत असणं काय आहे, गरजेचं आहे. तर आपण पाहू कसोट्याचं जर पाहू आपण आणि कसोट्या आपण त्याच पाहणार आहेत, ज्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या ठरतात. ठीक आहे. तर बघू आपण कसोटी. तर कसोटी आहे 2ची कसोटी आहे. 2ची कसोटी 2ची कसोटी अशी आहे, ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 काय म्हटलं मी? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी एक जरी अंक असेल, 0, 2, 4, 6 आणि 8 या संख्यांपैकी एक जरी अंक असेल, तर त्या संख्येमध्ये 2चा काय जातो? निषेध भाग जातो. उदाहरणार्थ 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 जर घेतले मी 10, 12, 24, 364, 528, 216. ठीक आहे. ह्या काय आहे? उदाहरणार्थ संख्या आहे मित्रांनो. कसं आहे ते बघा. हे 10 आहे. या 10च्या एकक स्थानी किती आहे? 0 आहे. हे 0 आहे म्हणजे जर एकक स्थानी जर 0 आहे, यापैकी एक जरी अंक असा मिळेल एकक स्थानी, तर त्या संख्येमध्ये 2चा काय जातो? पूर्ण भाग जातो. इथे किती आहे? 2 आहे. 2 इथे किती आहे? 4 4 इथे किती आहे? 4 म्हणजे या संख्येमध्ये सुद्धा 2चा भाग जातो. इथे किती आहे? 8 मग या संख्येमध्ये सुद्धा 8चा पूर्ण भाग जातो. इथे किती आहे? 6 6 मध्ये सुद्धा काय जातो? पूर्ण भाग जातो. मग कारण बे पंचे 10, बेसक 12, 24चे अर्धे बेसक 12 आणि 24चे अर्धे 12. 2 जर भाग तोडला तर ह्या काय झाला? तर हे झाली आपली 2ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 असेल, तर त्या संख्येत काय जातो? पूर्ण 2चा भाग जातो. ठीक आहे. आता पाहू आपण 3ची कसोटी. 3ची पण कसोटी. आता बघू आपण मित्रांनो 3ची कसोटी. 3ची कसोटी 3ची कसोटी आहे, ज्या संख्येच्या प्रत्येक ज्या संख्येत सॉरी 3ची कसोटी आपण दिलेल्या 3ची कसोटी ठेवू आपण दिलेल्या संख्यांच्या प्रत्येक अंकांची बेरीज करून दिलेल्या संख्यांच्या प्रत्येक अंकांची बेरीज करून जर येणाऱ्या बेरजेला 3 ने भाग जातो. ठीक आहे. 3ची कसोटी काय मित्रांनो? दिलेल्या संख्यांच्या प्रत्येक अंकांची बेरीज करून जर येणाऱ्या बेरजेला 3 ने भाग जातो. ठीक आहे. 3 ने भाग जातो. उदाहरणार्थ
उदाहरणार्थ उदाहरणार्थ आहे 12, उदाहरणार्थ आहे 216, उदाहरणार्थ 522, उदाहरणार्थ अजून 36. ठीक आहे. हे काय आहे, 3ची कसोटी आहे. प्रत्येक अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर ती झाली 3ची कसोटी. उदाहरणार्थ 12 आहे. 12 काय, प्रत्येक अंक कोणता आहे? 12 ही काय झाली, संख्या झाली. ठीक आहे. 12 ही संख्या झाली, पण 1 आणि 2 हे काय झाले, त्या संख्येमधले अंक झाले. म्हणून हे अंकांची बेरीज, आपल्याला काय म्हटलंय, अंकांची बेरीज 2 आणि 1 किती होते? 3. 3 मध्ये 3चा भाग जातो. 3 मध्ये 3चा भाग जातो म्हणजे 3चा काय जाते, 12 मध्ये भाग जाते. तसेच यामध्ये 6, या अंकांची बेरीज जर केली तर 6 आणि 1 7, 7 आणि 2 9, 9 मध्ये सुद्धा 3चा भाग जातो. इथे सुद्धा 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 मध्ये सुद्धा 3चा भाग जातो. आणि तसेच इथं 3 आणि 6 म्हणजे 3 आणि 6 9, तर 9 मध्ये सुद्धा 3चा भाग जातो. म्हणजे दिलेल्या प्रत्येक संख्येमध्ये 3चा काय जाईल, पूर्ण भाग जाईल. ठीक आहे. आता पाहू आपण 4ची कसोटी. 4ची कसोटी आहे, दिलेल्या संख्येच्या शेवटचे दोन अंकांमध्ये, शेवटच्या 2 अंकांमध्ये जर 4ने भाग जात असेल तर ती 4ची कसोटी आहे. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न आहे, 4ची कसोटी कसोटी आहे. 4ची कसोटी दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांमध्ये, जर 4ने भाग जात असेल तर ती काय, 4ची कसोटी. उदाहरणार्थ जर आपण बघितले तर 108, 216, 528, अजून 200 आणि 1056. ठीक आहे. काय आहे, 4ची कसोटी काय आहे, दिलेल्या शेवटच्या 2 अंकांमध्ये, कोणत्या 2 अंकांमध्ये, शेवटचे 2 अंक कोणते आहे, 0 आणि 8. 108 ही काय झाली, संख्या झाली. या 108 संख्याच्या शेवटचे 2 अंक किती झाले, 0 आणि 8. हे 0 आणि 8 मध्ये काय जाते, 4चा भाग जाते, तर 4 दुने 8 0 जाते. यामध्ये किती आहे, 16. 2 अंकामध्ये भाग जाते, इथे किती आहे, 16. 16 मध्ये 4चा भाग जाते, इथे किती आहे, 28. 28 आहे, 4 7 28. इथे किती आहे, डबल 0. ठीक आहे, डबल 0 याच्यामध्ये तर पूर्णच भाग जातो. आणि इथे किती आहे, 56. 56 म्हणजेच 14 चोक 56. तर 4ची कसोटी काय आहे, त्या दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांमध्ये जर 4ने पूर्ण भाग जात असेल तर ती काय झाली, 4ची कसोटी झाली. ठीक आहे. तर आता पाहू आपण पुढली कसोटी. आता बघू आपण 5ची कसोटी.
पाचची कसोटी आहे, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा 5 यापैकी संख्या असेल तर ती पाचची कसोटी होय. ठीक आहे. काय आहे पाचची कसोटी? पाचची कसोटी सगळ्यांनाच माहित आहे. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर, उदाहरणार्थ पाहू आपण, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 किंवा 5 यापैकी संख्या असेल तर ती पाचची कसोटी. उदाहरणार्थ घेऊ आपण 10, 15, 205, 55, 210. ही काय आहे? पाचची कसोटी आहे. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी किती आहे? 0 किंवा 5. 0 किंवा 5 असेल तर इथे 5 दुने 10. इथे किती आहे? 5 आहे. 5 त्रिक 15. इथे 5 आहे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा भाग जातो. 5 चोक 20 आणि 5 एक 5. यामध्ये सुद्धा 5चा भाग जातो आणि यामध्ये सुद्धा 5चा भाग जातो. कारण पाचची कसोटी तेच आहे. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 या दोन पैकी एक जरी असेल तर त्या संख्येमध्ये 5चा काय जातो? पूर्ण भाग जातो. ठीक आहे. आता पाहू आपण पुढली कसोटी. पुढची कसोटी आहे 6. ठीक आहे. पुढची कसोटी आहे 6ची. 6ची कसोटी आहे दिलेल्या संख्येमध्ये जर 2 आणि 3 ने जर भाग जात असेल तर ती 6ची कसोटी होय. 6ची कसोटी होय. काय आहे 6ची कसोटी? दिलेल्या संख्येमध्ये जर 2 आणि 3 ने जर भाग जात असेल तर ती 6ची कसोटी होय. उदाहरणार्थ जर पकडलं तर काय 12, 36, 24, 108 आणि 90. ठीक आहे. उदाहरणार्थ काय आहे 12, 36, 24, 108 आणि 90. 6ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येमध्ये जर 2 आणि 3 ने 2ची कसोटी काय सांगितली होती मी, की जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक जरी अंक असेल तर जाते. इथे किती आहे? 2, इथे 6, इथे 4, इथे 8, इथे 0 म्हणजे 2चा भाग जातो. ठीक आहे. मग आले 3ची पण गेली पाहिजे. 3ची कसोटी काय बघितली आपण ना, की प्रत्येक अंकांची जर बेरीज केली तर येणाऱ्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर ती काय झाली आपली 3ची कसोटी. हे 2 आणि 1 3, 3चा 3 मध्ये भाग जाते. 6 आणि 3 9, 3 त्रिक 9, 4 आणि 2 6, 6 मध्ये 3 दुने 6, 8 आणि 1 9, 9 मध्ये जाते आणि इथे 9 जाते. म्हणजे 6ची कसोटी काय आहे? जर दिलेल्या संख्येच्या 2 आणि 3 ने जर पूर्ण भाग जात असेल तर त्यामध्ये सरळ कितीचा भाग जाते? 6चा भाग जाते. ठीक आहे. आणि पेपरामध्ये आपल्याला हेच फायदा ठरतो कसोटीचा, की जर आता समजा पकडून चला मला माहित आहे की इथे 36, इथे 2 आणि 3चा भाग जाते, तर मी सरळ कितीचा तोडल? 2 आणि 3चा जर भाग जात असेल तर मी सरळ 6चा भाग तोडल. कारण पेपरामध्ये आपल्याला वेळ वाचवायचा आहे, तर 36 मध्ये 6चा पण भाग जाते. कारण 2 आणि 3चा जर भाग जात आहे याचा अर्थ असा
का इथं सरळ 6चा पण भाग जात आहे. ठीक आहे. आता पाहू आपण नंतरची कसोटी. नंतरची कसोटी आहे 9ची कसोटी. 9ची कसोटी मी लिहत नाही, कारण 9ची कसोटी ही आहे, सरळ उदाहरणार्थ लिहितो. 9ची कसोटी म्हणजे जी आपली 3ची कसोटी आहे तीच आपली 9ची कसोटी आहे. जी आपली 3ची कसोटी आहे तेच आपली 9ची कसोटी आहे. काय 3ची कसोटी काय होती? जर प्रत्येक संख्यांमधील अंकांची बेरीज जर केली तर येणाऱ्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर ती 3ची कसोटी. तशीच 9ची कसोटी काय आहे? तर येणाऱ्या बेरजेला प्रत्येक संख्येतील असलेल्या प्रत्येक अंकांची जर बेरीज केली आणि बेरीज केल्यानंतर जर 9 भाग जात असेल तर ती काय झाली आपली 9ची कसोटी. उदाहरणार्थ 108, उदाहरणार्थ 108, उदाहरणार्थ 81, 72, उदाहरणार्थ 99 आणि एक उदाहरणार्थ घेऊ आपण 9ची कसोटी 216. ठीक आहे. काय आहे? प्रत्येक अंकांची बेरीज करून जर येणाऱ्या बेरजेला भाग जात असेल, 8 आणि 1 9, 9 मध्ये 9चा भाग जातो. 8 आणि 1 9, इथे किती आहे? 7 आणि 2 9, 9 मध्ये 9चा भाग जातो. 9 आणि 9 18, 18 मध्ये 9चा भाग जातो. 9 दुने 18, 2 आणि 1 3, 3 आणि 6 9. झालं. ही काय झाली आपली 9ची कसोटी. आणि 2, 3, 4, 5, 6 आणि 9 ह्या अशा कसोट्या आहेत. ह्या संख्यांच्या कसोट्या जरी आपण शिकलो तरी आपण पेपरामध्ये प्रत्येक संख्याला भाग तोडून गणित हे आपण लवकरात लवकर सॉल्व्ह करू शकतो. आणि ह्याच कसोट्या ज्या आहे सर्वात महत्वाच्या ठरते, म्हणून आपण 9 पर्यंतच कसोट्या शिकू. आणि ह्या 9 पर्यंतच कसोट्या तुम्हाला सगळ्यात जास्तीत जास्त उपयुक्त ठरेल आणि मदत सुद्धा करेल.